नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञान मध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत सजीव सृष्टी इयत्ता 6वी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी या पाठातील पुढील भाग लिव्हिंग वर्ल्ड. तुम्ही मागच्या वेळेला पाहिलं असेल की सजीव म्हणजे काय. What are living things? You can see in this picture there are some kittens, there is one hen, one boy is playing with football. These are the living things. Living things म्हणजे सजीव. ते हलतायत वरती बघा, पक्षी उडतायत, झाड आहे इथे, मांजर हलते आहे, आवाज करते आहे, एक मुलगी आहे तुमच्यासारखी ती पुस्तक वाचत आहे. हे सर्वजण हलतायत, परंतु हे जे घर तुम्हाला जे चित्रात दिसतंय ते हलतंय का बघा. घर हलत नाहीये. किंवा इथे ही बालदी ठेवली आहे बघा मी, ती सुद्धा हलत नाहीये. झाडही हलत नाहीये. ट्री इज ऑल्सो नॉट मूव्हिंग, बट द रूट्स ऑफ द ट्री आर वेल डिप्ड इन सॉइल. दॅट्स व्हाय ट्री इज नॉट मूव्हिंग. बट ट्री ऑल्सो ग्रोज लाईक अस. झाडाची सुद्धा आपल्यासारखी वाढ होते, बरोबर ना. छोटेसे आपण बी घालतो, बी घातल्यानंतर त्यापासून रोप येतं, वाढ होते. म्हणजे ते सुद्धा काय आहे, सजीव आहे. पण ही बालदी जी आहे ती मात्र सजीव नाहीये, ती वाढत नाही, बरोबर ना. मग बालदी कशी आहे, निर्जीव. मीन्स हियर दिस बॉय, दिस ट्री, these are the living things and this bucket is non-living things. Means there is some and other difference is there, but there are some characteristics which are same in all plants and animals. These are called as the of living things. सजीवांची लक्षणे. कोणकोणती लक्षणे आहे सजीवांची ती आपण इथे पुन्हा एकदा बघूया. वाढ, ग्रोथ, श्वसन म्हणजे रेस्पिरेशन, त्यानंतर आहे चेतना क्षमता, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट म्हणजे हालचाल, हे दोन्ही एकत्रच आहे. त्यानंतर प्रजनन, त्यानंतर आहे उत्सर्जन, त्यानंतर आहे ठराविक आयुर्मान म्हणजे डेफिनाइट लाईफ स्पॅन, आणि पेशीमय रचना. ही सर्व सजीवांची, these are the characteristics of living beings that we are going to study in this chapter. Out of that, I think growth, respiration you have studied in the last session. Now we are going to the excretion, उत्सर्जन म्हणजे काय ते आपण इथे पाहणार आहोत. तुम्ही ह्या गावी ह्या शेणाच्या गोवऱ्या पाहिल्या असतील, पाहिल्यात ना. शेणाच्या गोवऱ्या पाहिल्यात का तुम्ही सर्वांनी. शेणाच्या गोवऱ्याचे शेण जे असतं ते असं थापून गावच्या आपल्या आई आजी वगैरे त्यापासून गोल बनवतात आणि उन्हात सुकवून ते चुलीला वापरतात. हे शेण काय आहे तुम्हाला माहिती आहे, सर्व प्राण्यांचा एक उत्सर्ग आहे. उत्सर्ग म्हणजे काय, तर शरीरामध्ये जो न आवश्यक नाहीये असा टाकाऊ पदार्थ सजीव आपल्या शरीरातून बाहेर टाकतात आणि ह्या क्रियेला म्हणतात एक्सक्रीशन. व्हॉट इज एक्सक्रीशन. आपल्या सर्व सजीवांमध्ये सर्व आपण तुम्ही मल, आपल्या शरीरातील मल मूत्र, शिवाय आपल्या जो त्वचेवर घाम निर्माण होतो तो घाम आपण शरीराबाहेर टाकतो की नाही. घाम आपण श्वासोश्वास तुम्ही शिकलात, श्वासोश्वासामध्ये उत्सर्जन आपण करतो कसलं, कार्बन डायऑक्साइड इज एक्झिट. कार्बन डायऑक्साइड पण बाहेर टाकतो. म्हणजे जे आपल्याला शरीराला आवश्यक नाहीये असे पदार्थ, वेस्ट सबस्टन्सेस, दे आर कॉल्ड एज वेस्ट सबस्टन्स. वेस्ट सबस्टन्सेस विच आर formed during many processes in our body and that takes place. Waste substances, throwing of waste substance out of body or eliminating of waste substance out of body from the body is called as excretion. म्हणजे नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला excretion म्हणतात. हे बघा, the process of eliminating waste substances from the body is called as excretion. आता प्राण्यांना काय आहे, हे वेस्ट सबस्टन्सेस बाहेर टाकण्यासाठी अवयव असतात. जसं आपल्या शरीरावर मल मूत्र हे बाहेर टाकण्यासाठी अवयव आहेत. उच्छवासासाठी कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकायला आपलं नाक आहे. त्वचेवाटे आपण घाम बाहेर टाकतो, त्वचेवर छिद्रे असतात. परंतु प्लांट्सना तसे अवयव नाहीयेत. प्लांट्स आर, दे आर लिव्हिंग बीइंग्स, दे ऑल्सो एक्सक्रीट. त्यांच्यामध्ये सुद्धा उत्सर्जन होतं. मग त्यांच्यामध्ये कसं होतं, तुम्हाला पानझड माहितीये ना. पानझड, थंडीच्या दिवसामध्ये काही झाडांची पानं अशी गळून पडतात बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल.
सम प्लांट शेड म्हणजे पानं गळून पडणे. सम प्लांट शेड लिव्स ड्युरिंग विंटर सीझन. पानं गळून पडतात. कोणती पानं गळून पडतात? पिवळी झालेली पानं गळून पडतात बघा. कारण त्या पिवळ्या झालेल्या पानांमध्ये म्हणजे वेस्ट सबस्टन्सेस जे आहेत ते कुठे असतात? वेस्ट सबस्टन्सेस आर स्टोर्ड इन द लिव्स ऑफ द प्लांट्स विच शेड ड्युरिंग द सीझन. म्हणजे ही पिवळ्या झालेल्या पानामध्ये जो टाकाऊ पदार्थ जो असतो तो असतो आणि त्यामुळे ती पानं गळून पडतात. तुम्ही एक छोटासा प्रयोग करू शकता. लिहिलंय बघा, वेस्ट सबस्टन्सेस स्टोर्ड इन द लिव्स आर शेडेड along with the leaves. म्हणजे त्या पानांबरोबर ते बाहेर टाकले. एक छोटासा काय प्रयोग करायचा आहे? One small plant if you have near your house, just you want take one plastic bag and tie that plastic bag lightly to one of the leaf. Okay, then after 7 to 8 hours you will see small droplets, water droplets inside the plastic bag. तुम्हाला पाण्याचे बारीक बारीक थेंब दिसतील. ते कुठून आले? तुम्ही जे पान बांधलेलं आहे त्या पानातून पाण्याची वाफ बाहेर पडली आणि ती वाफ तुम्हाला त्या ठिकाणी जमलेली दिसते. म्हणजे पाण्याची वाफ, जसं आपण नाकावाटे उच्छवासावाटे कार्बन डायऑक्साईड टाकतो ना बाहेर, आपण पण पाण्याची वाफ बाहेर टाकतो. त्याचप्रमाणे ह्या पानातून पाण्याची वाफ जी बाहेर पडली ती तुम्हाला दिसते. मला माहितीये बाबूळ आणि शेवगा म्हणजे ड्रमस्टिक. त्या बाबुळाची तुम्ही जर साल काढली, हा याचा कोड आहे, कळलं ना? जर तुम्ही ते सोललत ना असं किंवा काही सुरी वगैरे लावले तर चीक निघेल. लांब कशाला? तुम्ही मे महिन्यामध्ये आता आपल्याला करोनामुळे तुम्हाला जायला मिळालं नसेल तर गावी गेल्यावर बघा करवंद वगैरे तुम्ही तोडता किंवा फणस, जॅकफ्रूट, फणस कापताना त्यातून चीक निघतो. बरीच अशी फळं आहेत, करवंद आहे, फणस आहे, शेवगाच्या शेंगा जेव्हा तोडल्या जातात झाडावरून त्यातून चीक निघतो. तोडल्यावर त्या फांदीच्या टोकातून तो चीक म्हणजे काय आहे? तो चीक म्हणजे जो स्टिकी सबस्टन्स प्रेझेंट in the jackfruit or this drumstick is nothing but the waste substance in that plant. म्हणजे उत्सर्जन हे सर्व सजीवांचं एक महत्वाचं लक्षण आहे, प्राण्यांचं सुद्धा आणि वनस्पतींचं. दॅट इज. आता आपण पाहूया चेतना क्षमता. चेतना क्षमता म्हणजे काय? चेतना क्षमता म्हणजे इंग्लिश इज कॉल्ड रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट. तुम्हाला माहित आहे, तुम्ही झोपेत असाल, झोपेत तुम्ही आहात आणि तुमच्या पायाला कोणतरी पिन टोचली, सुई टोचली, तुम्ही तसेच राहता का? झोपेत जरी असलात तर ते पटकन पाय मागे घेता, बरोबर ना? इथे बघा उदाहरणामध्ये हॉट on hot gas pan is there and I don't know, gas is off and I don't know that my pan is hot. Then I touched that pot, then I thought I got that this is very hot, then I will take my hand away. Correct ना? गरम आहे पॉट, तो हात लावल्यावर तसंच पकडून राहणार का तुम्ही? नाही, तुम्ही लगेच हात मागे घेणार, बरोबर की नाही? का? कारण तुम्हाला जाणवलं अरे ते पॉट गरम आहे, जाणवलं तुम्हाला, बरोबर ना? तसंच हे हरिण आहे. हरिण तुम्हाला जंगलामध्ये माहितीये वाघ, सिंह वगैरे या छोट्या प्राण्यांची शिकार करतात. मग जर त्या हरणाला चाहू लागली की वाघ येतोय आपल्या मागे धावत, ते हरिण थांबेल का तिथेच? नाही, ते पळत सुटणार. म्हणजे जेव्हा एखादी आजूबाजूला घटना घडते, इव्हेंट दॅट अकर्स इन द सराउंडिंग इज कॉल्ड एज स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजेच काय? एखादी आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सभोवताली जेव्हा एखादी घटना घडते ती घटना म्हणजे चेतना. घटना म्हणजे चेतना, लक्षात ठेवा. आणि त्या घटनेला आपण जो रिस्पॉन्स देतो, ऑल लिव्हिंग बीइंग्स गिव्ह रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय अकरिंग अराउंड इट. म्हणजे सगळे सजीव आपल्या अवतीभोवती जे काय घडतं त्याला रिस्पॉन्स देतात. साधं उदाहरण आहे, आपल्या घरी एखादी आनंदाची गोष्ट झाली की आपण हसतो, पण आपल्या घरी एखादी दुःखाची घटना झाली आपण हसतो का? आपण रडतो. आपल्यासमोर एखादा मोठा अजब हत्ती आला समोर, अरे बाप रे, आपण दचकतो की नाही? म्हणजे समोर घटना काय? तर माझ्यासमोर हत्ती आहे, बरोबर, आणि मी अरे बाप रे केलं, हा मी दिलेला रिस्पॉन्स आहे. हा काय आहे? रिस्पॉन्स आहे. सर्व सजीव अशा प्रकारे सभोवती घडलेल्या घटनेला प्रतिसाद देतात आणि या घडलेल्या घटनेला म्हणजे चेतनेला प्रतिसाद देणे, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय इज रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, चेतना क्षमता म्हणतात त्याला. सभोवताली घडणाऱ्या घटनेला, घटना म्हणजे चेतना, व त्या घटनेला प्रतिसाद देण्याला चेतना क्षमता म्हणतात. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग टू रिस्पॉन्ड टू ए स्टिम्युलस.
ability of living beings to respond to stimulus is called as responsiveness to stimuli. आता ही जे उदाहरणं आहेत हे सुद्धा रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलायचीच उदाहरणं आहेत. काय उदाहरण आहे बघा, कळतंय तुम्हाला? वनस्पतीची मुळं जमिनीकडे वाढतात. द ग्रोथ ऑफ रूट्स टुवर्ड्स द सॉइल and the growth of tip of stem towards the sunlight. Why? Because the leaves of the plants require sunlight for photosynthesis, for producing food. अन्न बनवायला काय लागतं? सूर्यप्रकाश लागतो. त्यामुळे खोड नेहमी वरच्या दिशेला वाढतं आणि मुळं पाण्यासाठी जमिनीकडे वाढतात. तुम्ही एखादा अंधारामध्ये एखादी कुंडी ठेवली ना, तुम्हाला माहिती आहे आपण घराच्या छपराच्या खाली ठेवली असेल कुंडी, तर ती अशी तुम्हाला सूर्यप्रकाशाकडे वळलेली दिसते. दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय. मिमोसा, लाजाळूचा प्लांट सर्वांनाच माहिती असेल. द लिव्स ऑफ मिमोसा प्लांट क्लोजेस व्हेन यू टच देम. तुम्ही त्याला टच केलं की लगेच ती पानं मिटतात. and immediately after some few minutes again they open. म्हणजे तुम्ही हात लावल्यानंतर मिटतात म्हणजेच काय? वनस्पती सुद्धा, इवन प्लांट्स ऑल्सो गिव्ह रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय. म्हणजे फक्त प्राणीच नाही तर वनस्पती सुद्धा काय करतात? सभोवती घडणाऱ्या घटनेला, आपण हात लावली झाली घटना, त्याला रिस्पॉन्स देतात. द रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय अँड मुवमेंट. दिस इज द मुवमेंट म्हणजे हालचाल. आता बघा, मुलं मस्त आनंदाने नाचतायत, म्हणजे काहीतरी आनंदाची घटना घडली आहे किंवा त्यांना टीचरने सांगितलंय नाचा म्हणून नाचतायत. दिस इज नथिंग बट द रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय अँड मुवमेंट. बट दिस डज नॉट हॅपन इन नॉन लिव्हिंग बिंग्स. बरोबर ना? वरती दगड आहे बघा, तर दगड हलत नाहीये. तो किती पाऊस पडू दे, त्याच्यावर काही पडू दे, दगड हलणार नाही. कळलं ना? बेडूक पण बघा, त्याचं तुम्हाला स्किन हलताना दिसते. पावसाळा जेव्हा येतो त्याच्या बेळामध्ये जेव्हा पाणी जायला लागतं तर त्याला जाणवतं आणि मग बेडूक डरावडोरूक करू लागतो. का? बिकॉज ही इज द लिव्हिंग बिंग. Therefore, response to stimuli is one of the characteristics of living being. पुढे बघूया रिप्रोडक्शन, प्रजनन. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग बिंग. व्हॉट इज रिप्रोडक्शन? बघा, हे तुम्हाला दिसतंय कोंबडीचं अंड. अंड जे आहे ते अंडावर कोंबडी बसते, तुम्ही पाहिलंही असेल गावाला, आणि त्यामध्ये जीव निर्माण होतो आणि मग ते कवच पडून पिल्लू बाहेर येतं, मोठं होते, ती कोंबडी होते, परत ती अंडे देते, परत ही क्रिया चालू असते की नाही? ही झाली कोंबडीच्या पिल्लामध्ये. इव्हन आपल्यामध्ये ह्युमन बिंग मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे आई बाळाला जन्म देते. बरोबर? म्हणजे प्रत्येक सजीव आपल्यासारख्या जीवाला जन्म देतो. बरोबर ना? The process by which each living being generates a new living being. म्हणजे प्रत्येक सजीव नवीन जीवाला जन्म देतो. कुठल्या? लाईक इटसेल्फ. लाईक इटसेल्फ म्हणजे स्वतः सारखाच. असं होत नाही ना, कुत्रीला मांजरीचं पिल्लू झालं, किंवा आपण वनस्पतीमध्ये सुद्धा आपण आंब्याचं बी लावलं आणि त्याच्यावर जांभळं आले, असं होत नाही. म्हणजे ते शब्द लक्षात ठेवा. लिव्हिंग बिंग जनरेट्स अ न्यू लिव्हिंग बिंग लाईक इटसेल्फ. म्हणजे स्वतः सारख्या जीवाला जन्म देतात. and that is called as reproduction. Takes place in animals also in the plants. See the example. तर एक मी काय केलंय, जो वनस्पती reproduction takes place in plants also. See, आता इथे माती दाखवली, मातीमध्ये बी लावलंय, छोटं रोप आलं, मोठं झालं आणि त्याचं झाड झालं. आता ह्या झाडावर फळं आली, फळामध्ये बी आले की बी लावलं की परत त्यापासून झाड येणार. Therefore reproduction is one of the characteristics of plants. See, these are some examples where reproduction takes place in plants also. बघा, हे रोज आहे, तुम्हाला माहिती आहे ना, गुलाबाचं फांदी लावून त्यापासून रोप येतं. त्यानंतर इथे समोर मनी प्लांट दाखवलंय मी. मनी प्लांट, छोटासा मनी प्लांट तुम्ही लावा, त्यापासून वाढत जातं. बटाट्यामध्ये बटाट्यावर कोंब असतो की नाही, त्या कोंबापासून बटाटा लावला की त्यापासून रोप येतं. These are all the examples of reproduction in plants. Therefore, reproduction is one of the characteristics of being. Now, the next character is the ठराविक आयुर्मान. आयुर्मान म्हणजे डेफिनेट लाईफ स्पॅन. लाईफ स्पॅन म्हणजे काय? तर आताच आपण बघितलं की सजीव, तुम्ही पहिलं लक्षण बघितलं, सजीव जन्माला येतात, त्यांची वाढ होते. ठराविक वाढ झाल्यानंतर रिप्रोडक्शन होतं, त्यांचे प्रजनन करण्याच्या वयाचे जेव्हा होतात तेव्हा माता किंवा कुत्री, मांजरी वगैरे ती पिलांना जन्म देतात. झाड पण तसंच, आपण बी लावलं की मोठं झाड होतं, वर्षानुवर्ष आंबा वगैरे झाडं वर्षानुवर्ष जगतात. तर प्राण्यांमध्ये ठराविक जेव्हा वय होतं, प्रजनन झालं, प्रजननाची प्रजनन क्षमता जेव्हा निर्माण होते, त्यानंतर काही कालांतराने ना
आपले अवयव हळूहळू क्षीण व्हायला लागतात. अवयव शरीरात ऑर्गन्स ऑन आवर बॉडी बिकम्स वीक अँड वीक. And after that, after some days, or after some certain period, our life comes to an end, and that is called the life, end of the life. म्हणजे मृत्यू. जो जन्माला येतो त्याला मरण येतच. त्यामुळे म्हणजे मृत्यू हे सजीवांचं एक लक्षण आहे. मग आता केव्हाही येतो का मृत्यू? ठराविक आयुर्मान म्हणजे डेफिनेट लाईफ एक ठराविक वर्षानंतर प्रत्येक सजीवाला मृत्यू होतो. माणूस आपल्यामध्ये माणसामध्ये किती वर्ष साधारण 80 वर्ष 90 काही 100 वर्ष वगैरे पण जगतात. मग जसं तुमचं बॉडी तुम्हाला काय करणार सपोर्ट करणार त्या तितके वर्ष आपण जगू शकतो. Here are some example of some of the animals, lifespan of some of the animals. For example, हाऊस फ्लाय म्हणजे घर माशी असते ना, ते किती जगते बघा? 1 ते 4 महिने जगते. त्यानंतर डॉग कुत्रा 16 ते 18 वर्ष जगतो. त्याच्यानंतर कुत्रा जगत नाही. त्यानंतर ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग 50 इयर्स हा लाईफ स्पॅन आहे ऑस्ट्रिचचा. एलिफंट 70 ते 90 वर्ष जगतो. मीन्स लाईफ स्पॅन म्हणजे ठराविक वर्षानंतर कुठलाही सजीव इट कम्स टू अ एंड, दॅट इज कॉल्ड अ लाईफ स्पॅन. त्यानंतर तो जगणार नाही. इथे एक उदाहरण आहे. एक दक्षिण अमेरिकेतील गॅलापेगॉस बेटावर महाकासव तो जवळजवळ 170 वर्ष जगतो. आणि बाजूला एक किडा दाखवलाय बघा मे फ्लाय नावाचा, तो 1 तासापासून 24 तास एवढेच जगतो. म्हणजे त्याचा किती लाईफ स्पॅन कमी आहे ते बघा. 1 तास ते 24 तास, 24 तासाच्या आत म्हणजे आपला पूर्ण दिवस आहे ना, त्या दिवसामध्येच तो जन्माला येतो आणि त्या दिवसामध्येच तो. पुढचं लक्षण आहे पेशीमय रचना, सेल्युलर स्ट्रक्चर. तुम्हाला हे चित्र दिसतंय कसलं आहे? हनी बी म्हणजे मधमाशीचं बिहाईव्ह शेप आहे. मधमाशीचं पोळा आहे. त्या पोळ्यामध्ये बघा छोटे छोटे कप्पे आहेत आणि त्या कप्प्यामध्ये ती मधमाशी मध गोळा करून आणून टाकते. सर्वांना माहिती आहे. ही आहे घरातील आपण घर बांधतो ना विटांची रचना. कशी आहे बघा विटांची रचना? प्रत्येक विटीच्या मध्ये सिमेंटचा गिलावा असतो आणि थरच. अशा प्रकारे ह्या रचनेप्रमाणे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा घटक असतो, त्याला म्हणतात सेल. All living beings have small units in our body like this. This is the wall, भिंत आहे, and these are the bricks. This wall is made up of bricks. Similarly, our body or all living beings are made up of one small unit which is called as cell. And all the living beings are made up of cell. They're called as, therefore is called as cellular structure is one of the characteristic of living beings. आता मग सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे छोटासा सेल असतात छोटे. आपण तुमच्या शरीरात रक्त आहे माहिती ना, रक्तामध्ये आपण म्हणतो ना, आता ऐकलं असेल तुम्ही रक्तामध्ये पेशी असतात, मग ते पेशी म्हणजे सेल. कळलं ना? सर्व सजीव ऑल लिव्हिंग बीइंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड एज सेल. and all the actions and processes in our bodies of the living beings are brought by these small microscopic cells. म्हणजे या पेशींच्या साहाय्याने आपल्या शरीरातल्या सर्व क्रिया होत असतात. मग आता त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्या शरीर एकाच पेशीने बनलेलं असतं. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल अमिबा तुम्हाला ऐकलं असेल ना, अमिबा. त्यानंतर चपलासारखा दिसतोय हा पॅरामेशियम. हा बघा अमिबा असा हालचाल करतो. हा त्याचं शरीरच एकच. His body is only one cell, is made with only one cell. Therefore, they are called as unicellular. This is the paramecium. You see the movement of paramecium you can see in this picture. So these are unicellular organisms. We, like us, म्हणजे आपण कसे आहोत? मल्टीसेल्युलर आहोत. बिकॉज हे युनिसेल्युलर जे होते ना मागे ते आपल्या डोळ्याने दिसत नाहीत. बट सी प्लांट अँड अस यू कॅन सी विथ युअर आईज. आपण आपल्या डोळ्याने पाहू शकतो ना. तुम्हाला सर्व प्राणी मुंगीपासून ते महाग हत्तीपर्यंत सगळे प्राणी जे आपण डोळ्याने पाहू शकतो ते मल्टी सेल्युलर आहेत. बघा बाजूच्या चित्रात तुम्हाला दिसतंय हे सगळे छोटे छोटे गोल ते सेल आहेत. आणि ते किती सेल आहेत बघा तुम्ही छोटे छोटे मोजत गेलात तर असे अनेक सेल. हे खोडाचा एक छोटासा काप आहे, झाडाच्या खोडाचा फांदीचा. मग हे छोटे जे तुम्हाला जे गोल दिसत आहेत ते सगळे गोल म्हणजे सेल आहेत. कळलं ना? आणि त्यामुळे आपण आहोत सगळे बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. सी इन दिस ऑल्सो दिस इज अवर बॉडी. आता हे ह्युमन बॉडी आहे. मग हे आपले हे जे स्नायू आहेत की नाही हे स्नायूमध्ये सेल आहेत. हे आपल्या बॉडीमधील स्नायूमध्ये असणारे सेल आहेत. आपल्या बॉडीमध्ये जे सेल असतात की नाही ते सेल आहेत. हा एक सेल आहे, हा एक सेल आहे. मग तुम्ही किती सेल मोजणार? एवढ्याच ह्याच्यात तुम्हाला इतके सेल म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये किती सेल
Now we'll study about some useful animals and plants. We can see so many plants and animals around us. Some of them are useful among them and some of them are harmful. See here the picture named अडुळसा. अडुळसा ही वनस्पती तुम्हाला माहीत असेल, ही औषधी वनस्पती आहे. औषधी वनस्पती अडुळसा, त्याचप्रमाणे हिरडा, बेहडा, तुळशी वगैरे आपण वनस्पती ज्या आहेत त्या औषधी वनस्पती म्हणून वापर करतो. या चित्रामध्ये पहा फळं आहेत की जे आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आपण त्यांना खातो. ही बटाटा फळभाजी आहे. त्याचप्रमाणे इतरही फळभाज्या आपण खातो, आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये आपण वापरतो. दिस ॲनिमल डॉग, ऑल ऑफ यू नो. आपला माहिती आहे कुत्रा घराची राखण करतो. कुत्रा, मांजर, गाय, बैल असे प्राणी आपल्याला अनेक प्रकारे उपयोगी आहेत म्हणून आपण त्यांना पाळतो. दे आर कॉल्ड ॲज पेट ॲनिमल्स. त्यांच्याबरोबरच इतर बैल वगैरे जे आहेत, बैल शेत नांगरण्यासाठी वापरतात. शेतामध्ये जमिनीमध्ये गांडूळ असतो. गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र आहे. These are some useful plants and animals. Along with them, there are some harmful animals and plants also. All of you know, rat, उंदीर अन्नाची नासाडी करतो. विंचू वगैरे जे प्राणी आहेत किंवा उंदीर, घुशी अन्नाची नासाडी तर करतातच, शिवाय विंचू, कोळी, साप हे जर चावले तर आपला मृत्यूही येऊ शकतो. जंगलातील हत्ती जर मानवी वस्तीमध्ये शिरला तर मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस करतात. प्राण्यांप्रमाणे काही वनस्पती आहेत. धोत्रा ह्या वनस्पतीचा असं वास येतो आणि त्या जे गाजर गवत आणि जे वनस्पती आहेत, अमरवेल, ती ज्या अमरवेल जी आहे ती वनस्पतीवर वाढून वनस्पतींचं अन्न घेते. अळूची पानं ज्यांना जर आपण हात लावला, कापली तर खाज येते. काही वनस्पती आहेत त्यांचा उग्र वास येतो. कनेरी, घाणेरी अशा वनस्पती. आता इथे या ठिकाणी शेवाळ दाखवलं आहे. तुम्हाला माहिती आहे पाण्याचा जो साठा असतो त्या ठिकाणी शेवाळ वाढतं आणि या शेवाळामुळे पाणी दूषित होतं. इट पोल्यूट्स अवर ड्रिंकिंग वॉटर आणि त्यामुळे आजारही पसरतात. दीज आर नाव वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे हिंस्र प्राणी. द ॲनिमल्स विच हंट अदर ॲनिमल्स फॉर फूड कॉल्ड ॲज वाईल्ड ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल टायगर, लायन, लिओपोर्ड. वाय दिस ॲक्च्युली दे लिव्ह इन फॉरेस्ट. जंगलामध्ये राहतात, जंगलातील प्राण्यांचे शिकार करतात. बट व्हॉट हॅपन ड्यू टू डिफॉरेस्टेशन, म्हणजे जंगलतोड केली आहे. या चित्रात तुम्हाला पाहायला मिळेल जंगलतोडीमुळे ह्या हिंस्र प्राण्यांना अन्न मिळत नाही आणि मग ते कुठे येतात, मानवी वस्तीमध्ये शिरतात. आपण बातम्यामध्ये ऐकतो की बिबट्या शहरामध्ये शिरला, त्याने हल्ला केला, लहान मुलावर हल्ला केला किंवा प्राण्यावर हल्ला केला. असं का होतं? फॉर फूड they come in human settlements in search of food. They come in human settlements and they may kill domestic animals like dog, cat or people. म्हणजे त्यांना अन्न जंगलात न मिळाल्यामुळे ते जंगलाबाहेर येऊन काय करतात, शिकार करतात. तर आपण या पाठामध्ये काय शिकलो? आपण या पाठामध्ये we have studied characteristics of living things like growth, respiration, excretion, responsiveness to stimuli and movement, reproduction, a definite lifespan, and cellular structure. These characteristics we have studied. Along with that, we have studied some useful living beings and some harmful living beings. We'll stop here. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना? तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचा आहे. काय आहे बरं डिस्क्रिप्शन बॉक्स? हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतोय या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाऊनवर्ड ॲरो आहे ना.
आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दल सुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार तुम्हाला पहा बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय, तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा. आपला अभिप्राय खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे, अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत. तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, तसेच त्याबरोबर अजून अनेक प्रश्न आहेत. तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत. ते तुम्ही तिथे भरायचे आहेत आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाला सबमिट करायचा आहे. कळलं बाळांनो. ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळांनो तुम्हाला. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.